नमस्कार विद्यार्थ्यांनो, आणि तुम्ही पाहतात MD सायन्स क्लास 10 SSC बोर्ड. तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण हेरिडिटी हे जो काही अँड इव्हॉल्युशन हा जो काही धडा होता त्यामधला हेरिडिटी पार्ट आपण पूर्णपणे कव्हर केलेला आहे. जे कोणी नवीन आहेत त्यांना पाठीमागचे व्हिडिओ पाहून घ्यावे. तर त्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं रे? सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? म्हणजे काय? प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय DNA थ्रू RNA इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. नंतर आपण डिस्कस केलं होतं ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? द कॉपिंग ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA टू मेसेंजर RNA इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट. तर आपण काय म्हणलं? ट्रान्सक्रिप्शन. नंतर आपण पाहिलं होतं ट्रान्सलेशन. त्याची व्याख्या आपण काय पाहिली होती? ऍज पर द मेसेज ऑन मेसेंजर RNA amino acids are supplied by tRNA and tRNA has anticodon which are complementary to the sequence to the codon present on messenger RNA. याला आपण काय म्हणलं? ट्रान्सलेशन. आणि शेवटची कन्सेप्ट आपण पाहिली होती ट्रान्सलोकेशन. म्हणजे काय? रायबोसोम keeps on moving from one end of messenger RNA to other end of messenger RNA by a distance of one triplet codon is called ट्रान्सलोकेशन. इथपर्यंत आपण पाठीमागे डिस्कस केलं होतं. तर चला आज आपण सर्वात महत्वाची कन्सेप्ट छान प्रकारे समजून घेऊया. ती म्हणजे काय? इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन म्हणजे काय आहे? तर मराठीमध्ये आपण त्याला उत्क्रांती म्हणतो. काय म्हणतो? उत्क्रांती. आता जेवढे काही सजीव या पृथ्वीवरती आहेत त्या प्रत्येक सजीवामध्ये काय झालं आहे? हळूहळू कोट्यावधी वर्षामध्ये बदल होत गेलेला आहे. आणि तेव्हा कुठे जाऊन आपल्याला ही कोट्यावधी प्राणी वनस्पतींच्या प्रजाती आपल्याला पाहायला भेटतात. मग ते झाल्या कशा? तर तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला इव्हॉल्युशन आणि थेरीज ऑफ इव्हॉल्युशन हे डिस्कस करायचं आहे. तर चला मग सर्वात प्रथम आपण समजून घेऊया इव्हॉल्युशन म्हणजे काय. तर आपल्या पुस्तकामध्ये पहिल्यांदाच डेफिनेशन दिलेली आहे, व्याख्या दिलेली आहे. ती काय म्हणते पहा? ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. म्हणजे काय? ग्रॅज्युअल या शब्दाचा अर्थ होतो सातत्याने. मग आपण म्हणतो जिवंत सजीवामध्ये हळूहळू होणारे बदल. बरोबर? काय म्हणलं? जिवंत सजीवामध्ये हळूहळू होणारे बदल यालाच आपण काय म्हणतो? उत्क्रांती. म्हणजे यालाच आपण काय म्हणणार? इव्हॉल्युशन म्हणणार. म्हणजेच काय? तर आपण घेऊया या ठिकाणी काय म्हणलं? ग्रॅज्युअल चेंजेस. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर्ड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ऑकरिंग इन living organisms. Occurring in living organisms over long duration. म्हणजे आपण काय म्हणलं? जिवंत सजीवामध्ये हळूहळू जे काही होणार, जिवंत सजीवामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे काही हळूहळू होणारे बदल आहेत त्यालाच आपण काय म्हणलं रे? इव्हॉल्युशन. त्यालाच आपण काय म्हणलं? उत्क्रांती म्हणलं. बरोबर? आता 3.5 बिलियन इयर अगो लाईफ हॅड नॉट बीन एक्झिस्टंट ऑन द अर्थ. म्हणजे काय? कोट्यावधी वर्षापूर्वी या पृथ्वीवरती सजीव होते का? किंवा जीव किंवा लाईफ होती का? नव्हती. मग आपण काय म्हणतो? 3.5 बिलियन इयर अगो. 3.5 billion years ago, life had not been exist on Earth. Exist on Earth. बरोबर? तर पहा, अजून एक इव्हॉल्युशनची व्याख्या आपल्या पुस्तकात काय? एक नवीन व्याख्या आपल्या पुस्तकात दिलेली आहे. अजून एक ती म्हणजे कोणती? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज ड्यू टू चेंज इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ. एक नवीन व्याख्या काय दिली? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज ड्यू टू चेंज इन स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऍज रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन. त्याने काय म्हणले? किंवा पृथ्वी तलावरती नवीन प्रकारचे प्रजाती काय झाले? उदयास आल्या. कशा प्रकारे आल्या? तर नैसर्गिक निवडीमुळे काय झाल्या? नवीन प्रकारच्या प्रजाती या पृथ्वी तलावरती आल्या. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय लिहूया डेफिनेशन? काय म्हणलं? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज.
काय म्हणलं, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीस ड्यू टू चेंज इन स्पेसिफिक कॅरेक्टर, ड्यू टू चेंज इन specific character or to change in specific character or long duration as a response to natural selection. As response to natural selection. These are called evolution. त्याला आपण काय म्हणतो रे, इव्हॉल्युशन. बरोबर. मग हे जेवढे काही प्रजाती वनस्पतीच्या असतील किंवा प्राण्यांच्या असतील ज्या पृथ्वी तलावरती आज आपल्या अस्तित्वात आहे, ज्या आपण पाहतो, त्या सर्व स्पेसीस कोणत्या ना कोणत्या सुरुवातीच्या पेशीपासून तयार झाल्या असतील. बरोबर का नाही? तर मग काय म्हणलं, ऍट बिगिनिंग, काय म्हणलं आपण, ऍट बिगिनिंग देअर might be have been simple elements on the earth. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला पृथ्वी तलावरती सिंपल एलिमेंट्स या सागरामध्ये, महासागरामध्ये, पृथ्वीवर जे काही महासागर आहे, जे काही समुद्र आहे त्याच्यामध्ये बनले आणि त्यांच्यापासून सिंपल टाईप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड काय झाले, तयार झाले. ओके. मग काय म्हणतो आपण, ऍट बिगिनिंग simple type of elements were formed in ocean. In ocean on earth. सगळ्यात सुरुवातीला सिंपल प्रकारचे जे काही एलिमेंट्स आहेत ते समुद्रामध्ये, पृथ्वीवर काय झाले, तयार झाले. आणि त्यांच्यापासून काय म्हणाले, सिंपल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक एलिमेंट्स हॅव बीन फॉर्म. अँड फ्रॉम देम सिंपल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक अँड सिंपल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक, simple organic and inorganic elements have been formed. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला शिकायचं आहे की कशा प्रकारे सिंपल एलिमेंट पासून सिंपल ऑर्गॅनिझम तयार झाले, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झाले आणि कशा प्रकारे लाईफ तयार झाली. तर चला मग पाहूया. तर पहा, आता आपण काय म्हणलं की सगळ्यात सुरुवातीला या समुद्रामध्ये काय तयार झाले, सिंपल एलिमेंट्स तयार झाले आणि त्या सिंपल एलिमेंट्स पासून कॉम्प्लेक्स एलिमेंट्स आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम काय बनले, तयार झाले. तर जरा सगळ्यात सुरुवातीला पाहूया आपण कशा प्रकारे लाईफ तयार झाली. तर काय म्हणलं, सुरुवातीला काय होतं, तर सुरुवातीला या अर्थवरती फ्री ऍटम्स होते. काय होते, फ्री ऍटम्स. म्हणजे समुद्रामध्ये सगळ्यात सुरुवातीला काय होते, फ्री ऍटम्स प्रेझेंट होते. कोणकोणते, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, अशा प्रकारचे सगळ्यात सुरुवातीला पृथ्वीवरती त्या समुद्रामध्ये काय होतं रे, तसे एलिमेंट्स प्रेझेंट होते. मग काय झालं, हे जे काही एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स कंबाईन झाले. काय झाले, कंबाईन झाले आणि यांच्यापासून काय बनलं रे, हायड्रोजन मॉलिक्यूल तयार झाला आणि वॉटर मॉलिक्यूल काय झाला रे, तयार झाला. बरोबर. त्याचबरोबर अजून काय म्हणलं, तर आपण म्हणतो NH3 अमोनिया तयार झाला. काय तयार झाला, अमोनिया. आणि या अमोनियाला आपण काय म्हणतो रे, फर्स्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड. काय म्हणलं, पहिला इनऑर्गॅनिक कंपाऊंड काय झाला रे, सुरुवातीला तयार झाला. हे काय होते, फ्री ऍटम. फ्री ऍटम पासून काय झाले, सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. काय तयार झाले, सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड या ठिकाणी तयार झाले. सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. बरोबर. आता या सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून
पुढे काय बनलं रे, तर पुढे बनला CH4. काय बनलं, CH4. CH4 काय रे, तर हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. काय आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. त्यानंतर काय बनलं रे, HCl, हायड्रोजन सायनाइड. काय बनलं, HCl. आणि असे खूप सारे कंपाऊंड त्या ठिकाणी काय होते रे, बनत गेले. आपण काय म्हणतो, फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून काय बनलं रे, सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. काय तयार झाले, सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. आता सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून पुढे आपण काय म्हणतो रे, पासून काय म्हणलं रे, तर सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. आणि फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून पुढे काय तयार होईल रे, तर सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार होते. काय तयार होते, सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणकोणते तयार झाले रे, तर शुगर तयार झाली. काय तयार झाली, शुगर. त्यानंतर आपण काय म्हणतो, अमायनो ऍसिड तयार झाले, अमायनो ऍसिड. त्यानंतर काय म्हणलं रे, ग्लिसरॉल तयार झाले. आणि त्याचबरोबर काय तयार झालं, फॅटी ऍसिड तयार झाले. काय झाले, फॅटी ऍसिड. आणि त्यानंतर अजून काय त्या ठिकाणी तयार झालं रे, तर सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून किंवा आपण म्हणतो फर्स्ट हे जे काही कंपाऊंड आहेत, मग त्यानंतर काय म्हणले, सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणले कोणकोणते, शुगर, अमायनो ऍसिड, ग्लिसरॉल, फॅटी ऍसिड. आणि आपण काय म्हणतो, नायट्रोजिनस बेस. काय म्हणलं रे, नायट्रोजिनस बेसेस. बरोबर. तर पाहू आता या अमायनो ऍसिड पासून किंवा या कंपाऊंड पासून पुढे काय म्हणलं रे, तर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड. काय तयार झाले, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. मग या अमायनो ऍसिड पासून काय बनलं, तर आपल्याला माहिती खूप सारे अमायनो ऍसिड एकत्रित आले, त्या ठिकाणी काय तयार होते, प्रोटीन तयार होते. काय तयार होते, प्रोटीन. मग हा कॉम्प्लेक्स मॉलिक्युल आहे. त्यानंतर काय बनलं, ग्लिसरॉल अँड फॅटी ऍसिड यांच्यापासून काय बनलं रे, तर फॅट बनलं. आणि नायट्रोजन बेस पासून काय बनले रे, न्यूक्लिक ऍसिड तयार झालं. काय तयार झालं, न्यूक्लिक ऍसिड. कोणतं रे, DNA किंवा आपण काय म्हणतो, RNA. अशा प्रकारचं नायट्रोजन बेस पासून त्या ठिकाणी काय झाले, न्यूक्लिक ऍसिड तयार झाले. हे जे सर्व आहेत त्याला आपण काय म्हणलं, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि याच कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून नंतर काय आलं रे, तर फर्स्ट लाईफ तयार झाली. म्हणजेच आपण काय म्हणतो, फर्स्ट सेल तयार. इथपर्यंत सर्वांना समजलंय का, काय म्हणलं मी, सगळ्यात सुरुवातीला फ्री ऍटम्स पृथ्वीवरती होते, त्यांच्यापासून सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले, त्यांच्यापासून फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले, त्यांच्यापासून सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले, आणि नंतर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले आणि लाईफ तयार झाली. म्हणजे काय झालं रे, हे सुद्धा काय झालं, इव्हॉल्युशन झालं आहे. म्हणजे एकामध्ये मॉडिफिकेशन होत त्या ठिकाणी काय बनले, सेल तयार झाले. ओके, इथपर्यंत सर्वांना समजलंय. चला आपण पुढचा पॉईंट पाहूया. डायव्हर्सिटी ऑफ लाईफ म्हणजे काय, जीव सृष्टीतील विविधता. तर आता सध्या आपण पृथ्वीवर पाहिलं तर ऍट प्रेझेंट ठीक आहे, काय आहे, तर करोड्स ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल स्पेसिस आपल्याला सापडतात. पण सध्या पृथ्वीवरती आपल्याला हजारो वनस्पती आणि हजारो किंवा कोट्यावधी वनस्पती आणि कोट्यावधी प्राण्यांच्या प्रजाती आपल्याला सापडतात. मग डायव्हर्सिटी ऑफ लाईफ म्हणजे काय, सजीव सृष्टीमधील विविधता. तर आपण काय म्हणतो, ऍट प्रेझेंट crores of species of plants and animals are found on earth. पृथ्वीवरती सध्या आपल्याला कोट्यावधी वनस्पती आणि कोट्यावधी वनस्पतीच्या प्रजाती आणि कोट्यावधी वनस्पतीच्या प्रजाती आणि त्याचबरोबर प्राण्यांच्या प्रजाती आपल्याला सापडतात. बरोबर. मग आपण काय म्हणूया सिंपल भाषेमध्ये, तर दे शो ह्यूज डायव्हर्सिटी इन शेप अँड कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे काय, की हे जे सर्व काही वनस्पती आहेत, जे सर्व काही प्राणी आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये काय पाहायला मिळते, जटिलता आणि त्यांचा वेगवेगळे आकार आपल्याला पाहायला भेटतात. मग काय म्हणतो आपण, दे शो
दे शो ह्यूज डायव्हर्सिटी, ह्यूज डायव्हर्सिटी इन कशामध्ये रे, शेप आकारामध्ये, अँड कॉम्प्लेक्सिटी, कॉम्प्लेक्सिटी या शब्दाला आपण मराठीमध्ये काय म्हणतो रे, जटिलता. बरोबर. तर आपण बघूया आता प्लांट डायव्हर्सिटी म्हणजे काय, वनस्पतीमध्ये कोणती विविधता आपल्याला पाहायला भेटते, कशा प्रकारे विविधता आपल्याला पाहायला भेटते. पहिला पॉइंट आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, फक्त थोडस त्याने काय केलं आहे, पॅराग्राफच्या फॉर्म मध्ये दिले. तर प्लांट डायव्हर्सिटी, जर आपण मग प्लांटची डायव्हर्सिटी किंवा प्लांटची जर विविधता जर पाहायला म्हणलं तर सगळ्यात सुरुवातीला आपण काय पाहतो रे, युनिसेल्युलर कोण आहे, क्लोरेला. पण एक पेशी कोण आहे, क्लोरेला ही वनस्पती आहे. आणि त्यानंतर खूप सारे मोठा ट्री कोणता आहे, बनियान ट्री म्हणजे काय, वनाचं झाड. म्हणजे एक पेशी वनस्पतीपासून तर बहु पेशी आपल्याला वनाच्या झाडापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्यांच्यामध्ये काय पाहायला भेटते, विविधता पाहायला भेटते. म्हणून आपण काय म्हणतो, युनिसेल्युलर क्लोरेला टू ह्यूज बनियान ट्री. फ्रॉम युनिसेल्युलर क्लोरेला to huge banyan tree, to huge banyan tree. आणि आपण हे जर वनस्पती मध्ये पाहिलं, आता जर आपण प्राण्यामध्ये पाहिलं, अॅनिमल डायव्हर्सिटी मध्ये जर पाहिलं तर एक पेशी अॅनिमल कोणकोणते आहेत, अमेबा आणि पॅरामेशियम. मग या अमेबा आणि पॅरामेशियम पासून तो ह्युमन्स पर्यंत आणि जायंट वेल पर्यंत इतक्या मॅक्झिमम प्रमाणामध्ये, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला काय पाहायला भेटते रे, तर अॅनिमल मध्ये सुद्धा डायव्हर्सिटी पाहायला भेटते. ओके, ठीक आहे, इथपर्यंत समजलंय. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहिजे, डिस्ट्रीब्युशन ऑफ लाईफ. तर आता नेक्स्ट पॉइंट आपण काय म्हणतो, डिस्ट्रीब्युशन ऑफ लाईफ म्हणजे काय, हे जे काही जीव आहेत हे कुठे कुठे सापडतात रे आपल्याला, दे आर फाउंड इन एअर, वॉटर, लँड आणि रॉक. म्हणजे हवेमध्ये, पाण्यामध्ये आणि त्याचबरोबर जमिनीवर हे आपल्याला सर्व सजीव सापडतात. मग आपण काय म्हणतो, प्रेझेंट इन, ही जी काही लाईफ आहे, लाईफ कोणत्या ठिकाणी प्रेझेंट आहे, लाईफ प्रेझेंट ऑन. कुठे कुठे प्रेझेंट आहे, हवेमध्ये पण आहे, विषाणू हवेमध्ये आपल्याला सापडतात, व्हायरस पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला जीव सापडतात, त्याचबरोबर जमिनीवरती सुद्धा आपल्याला काय होतात रे, जीव सापडतात. आणि आपण काय म्हणतो, रॉक दगडावरती सुद्धा आपल्याला काय होतात रे, तर लाईफ पाहायला मिळते. आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी लाईफ पाहायला मिळते, तर हवेमध्ये लाईफ पाहायला मिळते, त्याचबरोबर जमिनीवरती पाहायला मिळते, पाण्यामध्ये पाहायला मिळते आणि दगडावरती पाहायला मिळते. आता हे जे काही पूर्णपणे इव्हॉल्युशन आहे, उत्क्रांती आहे, तर यामध्ये मानवाला खूप जास्त इंटरेस्ट आहे, क्युरियोसिटी अबाउट लाईफ. म्हणजे या जीवनाबद्दल सर्वात जास्त क्युरियोसिटी, उत्सुकता कुणामध्ये आहे, तर मानवामध्ये आहे. का बरं आहे, रिझन काय, माणसाला कशामध्ये उत्सुकता आहे, तर माणसाला उत्सुकता आहे ओरिजिन अबाउट लाईफ. म्हणजेच काय म्हणतो आपण, जीवनाची सुरुवात कशी झाली, रिझन फॉर इव्हॉल्युशन काय म्हणतो आपण, क्युरियोसिटी अबाउट लाईफ. क्युरियोसिटी अबाउट लाईफ. कशाबद्दल क्युरियोसिटी आहे आपल्याला लाईफच्या, ओरिजिन अबाउट लाईफ म्हणजे काय, हे जे काही जीव आहेत त्यांचा उगम कसा झाला, बरोबर, ओरिजिन अबाउट लाईफ, ओरिजिन अबाउट, बरोबर. आणि दुसरं कशामध्ये उत्सुकता माणसाला प्रेझेंट आहे, ते आपण म्हणतो रिझन बिहाइंड इव्हॉल्युशन, रिझन बिहाइंड इव्हॉल्युशन. म्हणजेच आपण काय म्हणतो, मानवाला उत्सुकता आहे. कशासाठी उत्सुकता आहे रे, तर कशा प्रकारे या सर्व सजीवांची निर्मिती झाली आणि त्याचबरोबर एवढी विविधता
या पृथ्वी तलावर कशी आहे. इथपर्यंत समजलं. काय पाहिजे आता आपल्याला काय डिस्कस करायचं आहे तर थिअरीज ऑफ इव्हॉल्युशन. वेगवेगळे सिद्धांत जे काय आहे उत्क्रांतीचे आहेत त्या सिद्धांताबद्दल आपल्याला थोडीशी माहिती या ठिकाणी डिस्कस करायची आहे. तो म्हणजे आपण काय म्हणतो हेडिंग काय म्हणतो आपली डिफरंट थिअरीज. डिफरंट थिअरीज. थिअरीज म्हणजे काय आहे सिद्धांत. थोडे वेगवेगळे सिद्धांत आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे आहे. आता आपण काय म्हणतो की खूप सारे सिद्धांत या उत्क्रांतीबद्दल मांडण्यात आलेले आहेत. खूप साऱ्या थेरी या इव्हॉल्युशन बद्दल मांडण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी द मोस्ट ऍक्सेप्टेड थेरी कोणती आहे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. याचा अर्थ काय होतो रे तर सजीवामध्ये हळूहळू कशा प्रकारे बदल होत गेला हा जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत सर्व जास्तीत जास्त शास्त्रज्ञांना आणि लोकांना काय केलेला आहे मान्य केलेला आहे. तर आपण काय म्हणतो मोस्ट ऍक्सेप्टेड थिअरी. मोस्ट ऍक्सेप्टेड थिअरी कोणती आहे रे तर ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय म्हणलं ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय सजीवामध्ये हळूहळू होणारे बदल हा जो काही सिद्धांत आहे हा सर्वात जास्त मान्य केलेला आहे. बरोबर का नाही. मग Many theories about origin and evolution of life has been proposed. याचा अर्थ काय की जीवनाची उत्पत्ती आणि उत्क्रांती यावर अनेक सिद्धांत दिले गेले होते. परंतु त्या सर्व सिद्धांतापैकी सर्वात जास्त मानलेला सिद्धांत जो तो कोणता असेल तो कोणता आहे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग आपण काय म्हणतो थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. एक आपल्या पुस्तकात एक पॉइंट आहे आणि त्यामध्ये त्यांना काय म्हणलंय फर्स्ट लिव्हिंग मटेरियल वॉज फॉर्म इन ओशियन. तो कोणता आहे प्रोटोप्लाझ्म. कोणता आहे प्रोटोप्लाझ्म. प्रोटोप्लाझ्म हा जो काही पहिला लिव्हिंग मटेरियल आहे काय फर्स्ट लिव्हिंग मटेरियल फॉर्म इन ओशियन. फॉर्म इन ओशियन. समुद्रामध्ये सगळ्यात सुरुवातीला कोणता लिव्हिंग मटेरियल तयार झाला तर तो कोणता आहे प्रोटोप्लाझ्म. आता पहा कशा प्रकारे काय झालं हे लाईफ तयार होत गेली. तर सगळ्यात सुरुवातीला आपण काय म्हणतो या पृथ्वीवरती कोण आले तर सगळ्यात सुरुवातीला आले युनिसेल्युलर. कोण आले युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय जीव सुरुवातीला तयार झाला. या एक पेशीय जीव पासून काय म्हणलं रे बहुपेशी म्हणजे काय मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाले. आणि या मल्टी सेल्युलर पासून काय म्हणले कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम काय झाले तयार झाले. इथपर्यंत सर्वांना समजले. तर यावरून आपण एक इव्हॉल्युशनची उत्क्रांतीची एक व्याख्या आपण या ठिकाणी डिझाईन करतो. ते म्हणजे काय तर प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय म्हणलं प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय म्हणलं युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर तयार झाले आणि त्यांच्यापासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झाले. यावरून एक आपण इव्हॉल्युशनची व्याख्या देतो ती म्हणजे काय तर प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रॉम सिम्पल टू कॉम्प्लेक्स फॉर्म. बरोबर म्हणजे काय तर मग शेवटी आपण इव्हॉल्युशन म्हणजे काय म्हणतो तर प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम सिम्पल टू कॉम्प्लेक्स म्हणजे काय साध्या सरळ जीवापासून जटिल जीवांकडे जे काही उत्क्रांती होत गेली जे काही हळूहळू बदल होत गेले त्यालाच आपण काय म्हणतो इव्हॉल्युशन म्हणतो. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांना समजलं आहे. तर आज आपण पेज नंबर 3 वरती जेवढी काही माहिती दिलेली आहे ती पूर्णपणे छान पद्धतीनं डिस्कस केलेली आहे. ओके. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थिंक SSC बोर्ड थिंक MD सायन्स. थँक्यू.